हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. आज मी तुमच्यासोबत बटाटा वेपर्स रेसिपी शेअर करणार आहे. या पद्धतीने बटाटा वेपर्स बनवल्यास काळा किंवा लाल पडणार नाही. तसेच वेपर्स बनवण्यासाठी कोणता बटाटा घ्यायचा याची पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती कळणार आहे. वेपर्स बनवण्यासाठी मोठी बटाटी घ्यायची. मोठ्या बटाट्याचे चिप्स पाडल्यानंतर छान दिसतात. मी येथे 3 किलो बटाटा घेतला आहे. सर्व बटाट्याची साली काढून घेतली आणि एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये साली काढलेले बटाटे टाकून घेतले. चिप्स करण्यासाठी बटाटा पांढरा घ्यायचा आहे, पिवळसर घ्यायचा नाही. पिवळसर बटाट्याचे चिप्स तळल्यानंतर पांढरे होतात पण चवीला लागत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. पिवळसर बटाट्याचे मी चिप्स केले पण चवीला लागले नाही, म्हणून ही माहिती तुमच्याशी शेअर केली. पिवळसर बटाट्याचे चिप्स तळल्यानंतर छान लागत नाही, तर पांढऱ्या बटाट्याचे चिप्स तळल्यानंतर टेस्टी लागतात आणि दिसायलाही छान दिसतात. बटाट्याच्या साली काढून झाल्यानंतर किसणीने चिप्स पाडून घ्यायचे. चिप्स पाडत असताना पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. चिप्स पाडत असताना मुलींची कडेने लुडबुड सुरू झाली. त्याही म्हणाल्या, मला एकदा करू दे. मुलींच्या लहानपणीच्या आठवणी जतन करून ठेवायच्या होत्या, म्हणून हा व्हिडिओ शूट केला. मोठ्या झाल्यानंतर त्याही हा व्हिडिओ पाहतील. बालपणीच्या आठवणी जतन करून ठेवायला मला खूप आवडतं. मलाही हा व्हिडिओ पाहून खूप हसायला आलं, कारण चिप्स पाडण्यासाठी त्यांना ताकद लावावी लागली. एकीचं झालं की दुसरी लगेच म्हणा लागली, मला पण करायचं आहे. त्यामुळे तीही बसली. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. सर्व बटाट्याचे चिप्स काढून झाल्यानंतर पाण्यामध्ये टाकले होते. ते पाणी आता काढून नंतर दुसरं पाणी बदलायचं. बटाट्याचे चिप्स 3 वेळा धुवून काढायचे आणि सकाळी उठल्यानंतर 2 वेळा धुवून काढायचे, म्हणजे बटाटा पिवळा पडत नाही आणि काळसर पडत नाही. पांढरा शुभ्र चिप्स तयार होतात. पाण्यामध्ये मीठ आणि तुरटी टाकायची आणि चिप्स रात्रभर पाण्यामध्ये ठेवायचे. सकाळ झाल्यानंतर 2 वेळा पाण्यामध्ये चिप्स धुतल्या आणि स्वच्छ पाण्यामध्ये टाकले. माझे काम इकडे चालू होतं, तोपर्यंत इकडे देवपूजा करायची चालू होती. पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आणि चवीनुसार मीठ आणि तुरटी टाकायची. पाण्याला उकळी आल्यानंतर चिप्स टाकून घ्यायचे. चिप्स टाकल्यानंतर झाकून ठेवायचं आणि 2 ते 3 वेळा चिप्स हलवून घ्यायचे. चिप्स टाकल्यानंतर पाण्याला उकळी आले की लगेच चिप्स काढून घ्यायचे.
चिप्स हे 50 ते 60% शिजवून घ्यायचे आहेत. त्यापेक्षा जास्त शिजवून घेतल्यानंतर पांढऱ्या बटाट्याचे लगेच तुकडे पडायला लागतात. त्यामुळे उकळी आल्यानंतर चिप्स लगेचच पाण्यातून काढून घ्यायचे आहेत. या पद्धतीने चिप्स करून बघा, कधीही बिघडणार नाही. चिप्स किती शिजला आहे हे चेक करून घ्यायचं. असं फोल्ड केल्यानंतर तुटला पाहिजे एवढा शिजवून घ्यायचा. चिप्समधले पाणी निघण्यासाठी एका जाळीमध्ये चिप्स काढून ठेवायचे. चिप्स वाळायला टाकल्यानंतर थोड्या वेळाने पलटून घ्यायचे. चिप्स वाळायला टाकत असताना 2 दिवस वाळायला टाकायचे, म्हणजे व्यवस्थित वाळतात. येथे बघू शकता व्यवस्थित वाळून झाले आहेत आणि पांढरे शुभ्र झाले आहेत आणि त्याचबरोबर टेस्टीही झाले आहेत आणि खुसखुशीतही झाले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.